चला मुलांनो, नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत. प्रकरणाचं नाव आहे सॉलिड स्टेट, लेसन नंबर 1. अतिशय महत्त्वाचं आणि खूप खूप इंटरेस्टिंग टॉपिक. तुमच्या 12वी मध्ये ते 2-3 खरोखर खूप सुंदर प्रकरणं आहेत. जसं थर्मोडायनामिक्स आहे आणि हे एक सॉलिड स्टेट आहे. या सॉलिड स्टेटमध्ये मी तुम्हाला पदार्थाचा अंतरंग उलगडून दाखवणार आहे की नेमका सॉलिड कसा असतो आणि बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं तुम्हाला या प्रकरणामध्ये मिळतील. तर अतिशय मार्काच्या दृष्टीनंही सोपं आहे आणि केमिस्ट्री फिजिक्सच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आता याच्यात रिॲक्शन्स वगैरे काही नाही आहे, त्यामुळे थेरॉटिकल पार्ट आहे, आकृत्या आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला या प्रकरणात शिकायला मिळतील. तसं आपल्याला माहिती आहे पदार्थाच्या 3 स्टेट्स असतात, नाही का? कोणत्या कोणत्या असतात? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. सिम्पलेस्ट स्टेट म्हणजे गॅसियस स्टेट. इथे जे लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट आणि सॉलिड स्टेटमध्ये नेमका काय फरक असतो तो आपण 11वीत बहुतेक बघितलेला असावा, नसेल तरी आठवण करून देतो. आता कोणताही पदार्थ जर म्हटलं तर तो कशापासून तयार होतो म्हणतो आपण? अतिशय लहान लहान पार्टिकल पासून कोणताही पदार्थ तयार होतो. पार्टिकल म्हणूया आपण. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे पार्टिकल. या प्रकरणात आपण त्या लहानला काय म्हणणार? लहान कणाला पार्टिकल म्हणणार आहोत. हे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल काय असू शकतात? काही ठिकाणी ते ॲटम्स असतील, ॲटम्स एकत्र येतील. काही ठिकाणी ते मॉलिक्यूल असतील, काही ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार होतात. जसं हायड्रोजन H2 2 ॲटम एकत्र आले, क्लोरीन Cl2 2 ॲटम एकत्र आले, मिथेन गॅसियस स्टेटमध्ये असतो CH4 म्हणजे 1 कार्बन 4 हायड्रोजन एकत्र आले, नाही का? हे मॉलिक्यूल तयार झाले. मग मॉलिक्यूल एकत्र येऊन मग त्याच्यापासून सॉलिड तयार होतो. म्हणजे पार्टिकल हे ॲटम असू शकतात, हे मॉलिक्यूल असू शकतात, काही ठिकाणी हे आयॉन्स पण असू शकतात. सोडियम क्लोराईडमध्ये, पोटॅशियम क्लोराईडमध्ये आयॉन एकत्र आलेले असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन. म्हणजेच काय तर पदार्थ एक तर ॲटम पासून तयार होईल किंवा मॉलिक्यूल पासून तयार होईल किंवा तो आयॉन्स पासून तरी तयार झालेला असतोच. बरोबर आहे? मग आता मी प्रत्येक वेळेला पार्टिकल म्हटलं की तुम्ही लक्षात घ्यायचं की ठीक आहे, ॲटम असेल, आयॉन असो का मॉलिक्यूल असो, त्याला आपण काय म्हटलं? पार्टिकल्स. मग आता गॅसियस स्टेटमध्ये काय असतं की या पार्टिकल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा अतिशय कमी असतो. लिक्विड स्टेटमध्ये तो बराच वाढलेला असतो आणि सॉलिड स्टेटमध्ये त्या पार्टिकल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा सर्वात जास्त असतो. आणि म्हणून काय झालं की सॉलिड स्टेटला डेफिनेट शेप आलेला असतो, डेफिनेट व्हॉल्यूम पण असतो. लिक्विड स्टेटमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे काय असतं? लिक्विडला व्हॉल्यूम तर दिसतो तुम्हाला, 2 लिटर 3 लिटर 5 लिटर, जसं वॉटर आहे, मिल्क आहे, ठीक आहे, पण लिक्विड आहे, अल्कोहोल आहे, मग आपल्याला सांगता येतं 100 मिली 200 मिली. पण त्याचा आकार फिक्स आहे का? नाही. ज्या बिकरमध्ये तुम्ही टाकाल, ज्या बॉटलमध्ये त्याला भरून ठेवाल तसा आकार तो घेतो. म्हणजे लिक्विड स्टेटला डेफिनेट व्हॉल्यूम आहे पण डेफिनेट शेप नाही. आणि गॅसियस स्टेटमध्ये नो डेफिनेट शेप, नो डेफिनेट व्हॉल्यूम. आता लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट याचा विचार नाही करायचा आपल्याला प्रकरणात. कुणाचा विचार करायचा आहे? फक्त सॉलिड स्टेटचा. पण सॉलिड स्टेट म्हणजे काय आहे पहा बरं. आता सॉलिड स्टेटचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. सॉलिड स्टेट, इट इज दॅट स्टेट ऑफ मॅटर विच हॅज अ डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. बरोबर? हेच एवढी व्याख्या पण पुरे. त्याचं सगळ्यात महत्वाचं फीचर आहे की सॉलिड स्टेटमध्ये पदार्थाला डेफिनेट आकार असतो. चौकोनी असेल, गोल असेल, त्रिकोणी असेल किंवा कसाही असेल, त्याला डेफिनेट शेप असतो. त्यानंतर त्याला डेफिनेट व्हॉल्यूम पण आहे, त्याला आकारमान पण आहे. मग डेफिनेट व्हॉल्यूम आहे, डेफिनेट शेप आहे, अशी जी स्टेट ऑफ मॅटर आहे त्याला काय म्हणायचं?
सॉलिड स्टेट. कशापासून तयार होतो सॉलिड? All solids are formed from the very small particles, and that particles may be atoms, may be ions, or they may be molecules. Atoms असू शकतील, ions असू शकतील किंवा molecule तरी ते असू शकतील. The force of attraction between these particles are very strong as compared with liquid and gaseous state, of course in solid state. सॉलिड स्टेटमध्ये त्या पार्टिकल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप जास्त असतो. कोणाच्या तुलनेत? लिक्विड आणि गॅसियस स्टेटच्या तुलनेमध्ये. बरोबर आहे. इट इज इनकॉम्प्रेसिबल. काय असतं की हिअर दॅट पार्टिकल्स आर व्हेरी क्लोजली पॅक्ड, दे आर व्हेरी क्लोज टुगेदर ड्यू टू द व्हेरी स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. पार्टिकल्स एवढे जवळ आलेले असतात की याच्यापेक्षा जवळ येणं त्यांना आता शक्य होत नाही. म्हणून याच्यावर तर थोडंसं प्रेशर तुम्ही दिलं तर त्याचा आकार बदलत नाही, ते कॉम्प्रेस नाही होत. गॅसियस स्टेट फार लवकर कॉम्प्रेस होते, पण त्या तुलनेत सॉलिड स्टेट कॉम्प्रेस होत नाही. रिजिड स्ट्रक्चर आहे, हे नॉन कॉम्प्रेसिबल म्हटलं तरी चालेल आता. आणि सगळ्यात महत्वाचं, there is a very strong forces of attraction present between the particles. Such a state of matter is called as a solid state. म्हणजे डेफिनेट शेप आहे, डेफिनेट व्हॉल्यूम आहे, रिजिड स्ट्रक्चर आहे, इनकॉम्प्रेसिबल नेचरचे आहेत. मग अशा स्टेटला आणि फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन पार्टिकल्स मधले व्हेरी स्ट्रॉंग असतात. हे असे सगळे फीचर्स आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, याला म्हणायचं आहे आपल्याला सॉलिड स्टेट. आता हे जे सॉलिड्स असतात याचे दोन विभाग पाडलेले आहेत. सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. सॉलिडचे दोन प्रकार पाडलेले आहेत आपण. सॉलिड दोन प्रकार. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन पहिला प्रकार क्रिस्टलाइन आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड्स. आता नेमका काय फरक आहे? हे दोन्ही पण पार्टिकल पासून तयार झालेले आहेत. कोण? क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. यांच्या फक्त डेफिनेशन घ्यायचे आहेत आपल्याला, कारण हा अमॉर्फस सॉलिडचे जे फीचर्स होते ते तुमच्या अभ्यासक्रमातून दूर काढलेले आहेत, पण तरी ऍटलिस्ट काय आहे तेवढं माहित पाहिजेत आपल्याला. मग क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणायचं पहा. नाउ दीज आर द सॉलिड इन विच द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दे आर अरेंज्ड इन ए डेफिनेट पॅटर्न, or these solids have a regular arrangement of constituent particle in three-dimensional space called as a crystalline solid. काय आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं वैशिष्ट्य? की इथे जे पार्टिकल्स असतात तर या पार्टिकल्स मध्ये एक शिस्तबद्ध पार्टिकलची मांडणी झालेली तुम्हाला दिसून येते. आता ही मांडणी कशा प्रकारे होत असते, किती प्रकारची असू शकते, याचा संपूर्ण विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. बघा, मी इथे आता पार्टिकल एकावर ठेवलेले आहेत. अशी शिस्तबद्ध रचना ज्या सॉलिड मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कोणाची शिस्तबद्ध रचना आहे ही? याला म्हणेल मी पार्टिकल्स. बरोबर आहे. पार्टिकल्स कोण असू शकतात? ऍटम असो, आयॉन असो की मॉलिक्यूल असो. मी याला पार्टिकल्स म्हणतो. मग क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय म्हटलेलं आहे आपण? की these are the solid in which there is a regular arrangement of constituent particles present in the space. स्पेस मध्ये पार्टिकलला विशिष्ट प्रकारची जॉमेट्री म्हणा, विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. पार्टिकल शिस्तबद्धरित्या एकत्र आलेले असतात इथे. मग हीच त्याची डेफिनेशन. काय आहे क्रिस्टलाइन सॉलिड? दीज आर द सॉलिड इन विच द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दे are arranged in a definite pattern in three-dimensional space, or they have a regular arrangement of constituent particles in a three-dimensional space called as a crystalline solid. आणि जर समजा हे पार्टिकल असेच
अगदी अस्ताव्यस्त रॅन्डमली जर एकत्र आले तर आता मात्र याला तुम्ही म्हणाल अमॉर्फस सॉलिड. चालेल. आता इथे अशी शिस्तबद्ध अरेंजमेंट तुम्हाला कुठेही वाकडे तिकडे जागा मिळेल तिथे जर ते पार्टिकल आले तर तो अमॉर्फस सॉलिड होतो. मग these are the solid in which the constituent particle do not have regular arrangement of constituent particles called as a amorphous solid. For example, amorphous मध्ये मग प्लास्टिक amorphous मध्ये येतं, ग्लास हे amorphous solid मध्ये येतं, त्यानंतर ग्लास आहे, प्लास्टिक आहे, रबर, हे सगळे सॉलिड दिसतात आपल्याला डोळ्यांनी, बरोबर आहे. पण इथे पार्टिकलची रचना शिस्तबद्ध झालेली दिसणार नाही. आणि जर शिस्तबद्ध रचना असेल या पार्टिकलची तर त्याला काय म्हणायचं? क्रिस्टलाइन सॉलिड. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे हे पार्टिकल दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना. आता या पार्टिकल्स मध्ये बघा, हे सगळे पार्टिकल अगदी विशिष्ट जॉमेट्रीने एकत्र आलेले दिसतात. एक विशिष्ट पॅटर्न तुम्हाला इथे दिसेल. हे बघा, तुम्ही आरपार पाहू शकता इथून, आहे की नाही? याच्यातून पाहू शकतो आपण, मला दिसतंय. तर याचा अर्थ हा असा जर हे पार्टिकल्स आहेत. आता हे एक मॉडेल दाखवतोय मी तुम्हाला. मग या पार्टिकल्स मध्ये शिस्तबद्ध रचना आपल्याला दिसते आहे. मग हा काय होईल? क्रिस्टलाइन सॉलिड होईल, बरोबर आहे. मग हा क्रिस्टलाइन, पण आता हेच पार्टिकल्स मी एका थैलीत घेतले आणि कोंबले असे मोकळे मोकळे, मग काय होईल? की ते अस्ताव्यस्त राहतील. मग तो प्रकार कुठे पाहायला मिळतो तुम्हाला? या अमॉर्फस सॉलिड मध्ये. मग ते टार डांबर असेल, प्लास्टिक असेल, ग्लास असेल, रबर असेल, तर हे अमॉर्फस मध्ये येतात. पण क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशी विशिष्ट प्रकारची शिस्तबद्ध रचना पार्टिकलची पाहायला मिळते. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? क्रिस्टलाइन सॉलिड. कोण कोण आहे क्रिस्टलाइन सॉलिड? असंख्य आहे सॉलिड क्रिस्टलाइन. मग त्याचं काही उदाहरण सोडियम क्लोराईड क्रिस्टलाइन, पोटॅशियम क्लोराईड, कॉपर सल्फेट किंवा गोल्ड आहे, सिल्वर आहे, गोल्ड, सिल्वर, आयर्न, हे सगळे मेटल आहेत. किंवा कॉपर सल्फेट घ्या, सोडियम क्लोराईड घ्या, पोटॅशियम क्लोराईड घ्या. इथे पार्टिकलची रचना अगदी शिस्तबद्ध असते. मग याला म्हणायचं आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आणि इकडे हे प्लास्टिक असेल, ग्लास असेल, रबर असेल, इकडे पार्टिकलची रचना मात्र शिस्तबद्ध पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे हे जे पदार्थ असतात अमॉर्फस सॉलिड, यांना शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो. त्यांचा मेल्टिंग पॉइंट आपल्याला असा रेंज मध्ये सांगावा लागतो. प्लास्टिक वितळणं जसं 150 ते 200 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान वितळेल. पण ते सोडियम क्लोराईड फिक्स सांगता येतं मला की हा काहीतरी 210 डिग्री सेंटीग्रेडवर वितळतो, किंवा जे असेल ते एक्झॅक्ट माहित नाही मला, पण आपल्याला सांगता येतं इट हॅज ए शार्प मेल्टिंग पॉइंट, बट दे मेल्ट ओव्हर द रेंज ऑफ द टेम्परेचर. दे डू नॉट हॅव द फिक्स व्हॅल्यू ऑफ द मेल्टिंग पॉइंट. वितळणे ज्याला म्हणतो आपण. मग हे अमॉर्फस सॉलिडचं वैशिष्ट्य आहे. आणखी काही गुणधर्म आहेत ते आपल्याला आता घ्यायचे नाही, कारण ते अभ्यासक्रमातून तुमच्या तूर्त काढलेले आहेत. आपल्याला फक्त या प्रकरणात आता कोणाचा अभ्यास करायचा आहे? क्रिस्टलाइन सॉलिडचा. मग आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? दीज आर द सॉलिड्स इन विच द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, म्हणजे हे पार्टिकल्स ज्याच्यापासून तो पदार्थ तयार झाला त्याला मी काय शब्द वापरतो? कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल. दॅट कन्स्टिट्युएंट पार्टिकल हॅव ए रेग्युलर अरेंजमेंट इन द 3 डायमेन्शनल स्पेस. स्पेस मध्ये पार्टिकलला शिस्तबद्ध रचना जिथे असते त्याला म्हणायचं आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आता या क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रकार पडतात. कशाच्या आधारावर 4 प्रकार पाडले यांनी सॉलिडचे? कोणत्या? क्रिस्टलाइन सॉलिडचे. अमॉर्फसचा विषय संपला इथेच आपला. फक्त क्रिस्टलाइन सॉलिडचाच विचार या प्रकरणात आपण करणार आहोत. मग क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 प्रकार पडतात. कशाच्या आधारावर? की त्या सॉलिड मध्ये तो कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे? ॲटम आहे की आयॉन आहे की मॉलिक्यूल आहे? आणि शिवाय त्यांना एकत्र धरून ठेवणारा फोर्स कोण आहे? म्हणजे टाइप ऑफ द कन्स्टिट्युएंट पार्टिकल अँड द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन देम. ऑन धिस बेसिस क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. या क्रिस्टलाइन सॉलिडचे आपण 4 प्रकार पाडतो.
कशानुसार चार प्रकार पाडले की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे आणि त्याच्यात कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बॉन्डिंग कशी आहे, ते एकत्र का आले, ते सॉलिड का दिसतात, मग याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आता. मग यानुसार आपण चार सॉलिडचे प्रकार पाडले, क्रिस्टलाइन सॉलिडचे चार प्रकार कोणते कोणते आहेत बघूया आता. क्रिस्टलाइन सॉलिड, आता हेडिंग टाकतोय मी, फक्त क्रिस्टलाइनचाच विचार करायचा आहे आपल्याला. क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड. पहिला प्रकार आहे आयोनिक सॉलिड. दुसरा प्रकार आहे मॉलिक्युलर सॉलिड. तिसरा प्रकार आहे कोव्हॅलेंट सॉलिड्स और यालाच नेटवर्क सॉलिड पण म्हणण्यात येतं. आणि चौथा प्रकार आहे मेटॅलिक सॉलिड. ठीक आहे, चार प्रकारचे सॉलिड्स आहेत. कोणते? क्रिस्टलाइन. सॉलिडचे दोन प्रकार, क्रिस्टलाइन, अमॉर्फस. अमॉर्फसचा प्रश्नच मिटला. आता हे सगळेच्या सगळे काय असणार, इथे पार्टिकल्स मध्ये शिस्तबद्ध रचना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. मग आता आयोनिक सॉलिड म्हणजे प्रत्येकाची एक डेफिनेशन आणि कमीत कमी दोन उदाहरणं आणि एखादा त्याचा फीचर, महत्वाचा पॉइंट काय त्याच्या संदर्भात तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला, तेवढंच आहे अभ्यासक्रमात. चालेल. आता अगोदर जाऊया आपण आयोनिक सॉलिड कडे. ठीक आहे. आयोनिक सॉलिड म्हणजे काय, आता नावातच आहे त्याच्या खरं म्हणजे. कशाच्या आधारावर केलं होतं आपण क्लासिफिकेशन हे, की पार्टिकल कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, यानुसार हे चार प्रकार पडतात. बस त्याचा उल्लेख डेफिनेशन मध्ये आला पाहिजे. मग आयोनिक सॉलिड म्हणजे काय पहा. These are the solid in which the constituent particles are positive and negative ions, cations and anions, and they are held together by electrostatic force of attraction. Such solids are called as a ionic solid. बघा डेफिनेशन काय सांगितलंय मी, पुन्हा पाहूया आपण. काय आहे हे, की these are the solids, अर्थात सर्व ठिकाणी शिस्तबद्ध रचना राहील म्हणून क्रिस्टलाइन आहे. पण आता आयोनिक म्हणजे कोण मग. These are the solids in which the constituent particles are positive and negative ion. कोण आहे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल? थोडक्यात आयोनिक सॉलिड कोणापासून तयार झाले? आयॉन पासून तयार झाले. आयॉन कोणते कोणते? पॉझिटिव्ह आयॉन म्हणजे कोण? कॅटायन. आणि निगेटिव्ह आयॉन म्हणजे कोण? एनायन. मग जे पदार्थ, जे सॉलिड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयॉन पासून तयार होतात, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन जर असेल तर त्यात कोणती बॉन्डिंग असते? आयोनिक बॉन्डिंग. ज्याला काय म्हणतो, कोणते फोर्सेस म्हणतो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग आता हीच त्याची व्याख्या. These are the solid in which the constituent particles are positive and negative ions, that is cation and anion, and they are held together by electrostatic force of attraction, called as a ionic solid. For example, sodium chloride ionic solid आहे. चालेल. सोडियम क्लोराइड NaCl आयोनिक सॉलिड, पोटॅशियम क्लोराइड आयोनिक सॉलिड, त्यानंतर कॉपर सल्फेट घ्या आयोनिक सॉलिड. हे सगळे आयोनिक सॉलिड आहेत. का बरं? कारण सोडियम क्लोराइडचं अंतरंग जर आपण बघितलं तर हे असे असतात बघा. हा सोडियम आयॉन एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, Na+ आयॉन तयार होतो. नंतर हा Cl-, Na+, Cl-, पुन्हा Na+, पुन्हा Cl-, पुन्हा Na+, पुन्हा Cl-, बघा प्लस मायनस. हा प्लस असेल तर इथे मायनस, हा प्लस. हे पार्टिकल दाखवतोय मी आता. इथे निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आता इथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि इथे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह.
आता पहा, म्हणजे थोडक्यात सोडियम क्लोराईडचा अंतरंग कसा असेल हे असं असेल. एक Na+ आयॉन, त्याच्या बाजूला क्लोराईड Cl- आयॉन, पुन्हा Na+, Cl-, Na+, Cl-, इथे प्लस आहे तर इथे मायनस, इथे मायनस आहे तर इथे प्लस. अल्टरनेट प्लस मायनस, अल्टरनेट प्लस मायनस. बघा, शिस्तबद्ध रचना तुम्हाला इथे दिसून आली पार्टिकलची, नाही का? पार्टिकलची शिस्तबद्ध रचना आहे म्हणजे कोण? क्रिस्टलाइन सॉलिड. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, मग आता हे पार्टिकल झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन, याच्यापासून हा सॉलिड तयार झाला. म्हणजे हा कोण झाला आता? आयोनिक सॉलिड. मग NaCl असाच आहे, KCl असाच आहे, Cu++, SO4- हे असे दिसेल तुम्हाला. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. म्हणजेच आपल्याला आता काय म्हणता येईल पहा बरं, की दीज आर द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन्स and they are held together by electrostatic force of attraction. आता या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. याला आयोनिक बॉन्डही म्हटलेलं आहे आपण, किंवा याला इथे तोच शब्द वापरूया. कोणते? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर प्रेझेंट इन आयोनिक सॉलिड अँड हिअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन. सच सॉलिड्स आर कॉल्ड एज ए आयोनिक सॉलिड. चालेल. मग सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट, कॉपर सल्फेट, हे सगळे कोण झाले? आयोनिक सॉलिड झाले. आता याचं वैशिष्ट्य बघा. these electrostatic force of attraction, they are very strong in nature and hence these substances are very hard but they are brittle. ठिसूळ असतात, कडक आहेत पण ठिसूळ आहेत. They are due to the strong electrostatic forces of attraction. These substances are very hard and brittle in nature. Now, at solid state, in solid state, all they are bad conductor of electricity. हा एक पॉइंट सगळ्यांच्या बाबतीत लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. या सगळ्यांच्या बाबतीत काय की याची कंडक्टिव्हिटी काय राहील. आता सॉलिड स्टेट मध्ये यातला कोणताही पदार्थ घेतला तर हे आयॉन फ्री नाहीये, हे हलूच शकत नाही. हे स्ट्रॉंगली एकमेकाला धरून ठेवतात, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी काही इकडून तिकडे जात नाही. म्हणजे काय? दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द सॉलिड स्टेट बिकॉज दे डू नॉट कंटेन एनी फ्री आयॉन्स इन इट. कुठल्याही प्रकारचे फ्री आयॉन्स इथे नसतात आणि म्हणून हे बॅड कंडक्टर आहे. पण जर का तुम्ही याला पाण्यात टाकलं तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतो. सोडियम क्लोराईड सॉलिड स्टेट मध्ये बॅड कंडक्टर आहे, पाण्यात टाका त्याचे आयॉन फ्री होतात, चालले इकडे तिकडे फिरत. मग आयॉन फ्री झाले तर इलेक्ट्रिसिटी मात्र इकडून तिकडे जात असते. म्हणजे असं म्हणता येईल मला की these substances, ionic solids, they are bad conductor of electricity in solid state, but they are good conductor when dissolved in water or in the molten state. आता याला जर वितळलं, आता हे आयॉन झाले फ्री, वितळते गेलं लिक्विड स्टेट मध्ये. मग लिक्विड स्टेट मध्ये गेलं तर आयॉन झाले फ्री, चालले इकडून तिकडे. म्हणजे काय होईल? सोडियम क्लोराईडला वितळून घ्या, गुड कंडक्टर, पाण्यात टाका, गुड कंडक्टर, आणि सॉलिड स्टेट मध्ये असेल तर बॅड कंडक्टर. म्हणजेच काय तर आयोनिक सॉलिडचे हे वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आले. दे आर हार्ड अँड ब्रिटल, दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड स्टेट ऑर इन द मोल्टन स्टेट. बरोबर. जनरली दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पण जास्त असतो, कारण स्ट्रॉंग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जिथे आले तिथे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय तर दीज सबस्टन्सेस आर वॉटर सॉल्युबल सबस्टन्सेस. पोलार नेचर आहे, प्लस मायनस. पोलार सबस्टन्सेस डिझॉल्व इन टू द पोलार सॉल्व्हंट. म्हणजेच काय होतं की हे पोलार सॉल्व्हंट मध्ये म्हणजे वॉटर मध्ये विरघळतात. मग हे झाले मेन फीचर कोणाचे? आयोनिक सॉलिड. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम, कोणते बरेच आहेत. एक दोन एक्झाम्पल माहिती असले पुरे झालं. म्हणजेच काय पहा, रिवाइज. These are the solid in which the constituent particles are positive and negative ion, that is cation and anion, and they are held together by electrostatic force of attraction. They are bad conductor of electricity in solid state, but they are good conductor of electricity in liquid and in the molten state. They have high melting point, high boiling point. They are soluble in water because they are polar in nature. बरोबर आहे. They are hard and brittle. तर हे त्याचे मेन फीचर्स आपण सांगितले, हे त्याचे एक्झाम्पल. हा झाला पहिला प्रकार तुमचा आयोनिक सॉलिडचा.
ठीक आहे. बाकी आपण आता दुसऱ्या एपिसोडमध्ये या पुढच्यांचा विचार करूया. ठीक आहे. चॅनेल सबस्क्राईब करा, नेहमीप्रमाणे सांगतोय मी तुम्हाला, कारण मी हे तुम्हाला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर ताबडतोब नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला लगेच एपिसोड पाहायला मिळतो, म्हणजे वाट पाहायची गरज नाही. ठीक आहे.